jungle. सांगली येथे कृष्णा नदीपात्रात उडी घेऊन तरुणाने आपले आयुष्य संपविले. सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. सांगली या ठिकाणी कृष्णा नदीपात्रात बुधवारी सकाळी एका तरुणाने उडी घेतली होती. त्या तरुणाच्या मृतदेहाचे शोध 2 ते 3 दिवसापासून घेण्यात येत होता. आज त्या तरुणाचा मृतदेह सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळालेला आहे. दीपक प्रकाश कातारी, वय वर्ष 27, राहणार संभाजी कॉलनी, वसाहत, सांगली असे मयत तरुणाचे नाव आहे. सांगली येथील नदीपात्रावरील नवीन पुलावरून बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दीपक कातारी या तरुणाने नदीपात्रामध्ये उडी मारल्याने एकाने पाहिले होते. बुधवारपासून दीपक कातारी याच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता, मात्र यश आले नाही. गुरुवारी शुक्रवारी असे सलग 2 दिवस सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने मोहीम राबवून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. दीपक कातारी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटली आहे. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, राजू मोरे, सागर जाधव, सदाशिव भोसले, इर्शाद कवटेकर, आसिफ मकानदार, कृष्णा हेगडे यांनी शोध मोहीम राबविली.